मस्त खमंग आणि खुसखुशीत असा मेदू वडा झालेला आहे। आणि एक तर लक्ष्मीच्या समोरचं वाया पण जात नाही आणि वेगळं काय करून खाण्यात मजाच काही वेगळी असते। तर कशी वाटली आमची छोटीशी रेसिपी? आवडल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। कृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। चला तर आज आपण महालक्ष्मीच्या समोर जे आपण मकाचं कणीस केळी ठेवतात ना, तर चला तर म्हणलं आता हे मधुमका आहे, तर याच्यापासून आपण एक छान असा मस्तपैकी पदार्थ बनवणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मी काय करणार आहे, पहिल्यांदा हे मधुमक्याचं कणीस अगोदर सोलून घेणार आहे। तर पहा, ही मधुमका होती तर थोडीशी 2-3 दिवस लक्ष्मीचं विसर्जन होऊन तर हे कंस थोडीशी सुकलेली आहेत। या पहा मधुमका कवळी असल्यामुळं हे पहा, तर हे काय केलेलं मी 3 कंस सोलून घेतलेले। पहा आपण हे मधुमक्याचे दाणे मस्तपैकी धुवून ठेवलेले चाळणीने नितळायला। तर या वाटीनं 2 वाट्या घेतलेले। तर पहा असे 2 वाट्या घेतलेले। तर हे काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे हे। आणि हे 1 वाटी थोडंसं पाणी घालावं लागणार आहे, कारण पाणी घालायची गरज नसती पडली, पण हे 2-3 दिवस झालं ना थोडेसे सुकलेले आहेत, त्यामुळे याच्यातलं पाणी थोडंसं हे झालेलं आहे। नाही तर मधुमकाला खूप पाणी असतं अंगचं, तर याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे। तर पाही अशी भरड केलेली आहे, जास्त बारीक पण नाही मोठी पण नाही, अशी मस्त झालेली आहे। तर आता अशी बाकीची 1 वाटी। तर पहा आपण 2 वाटी मका दाणे घेतले होते ना, तर हे थोडेसे सुकले म्हणून थोडंसं पाणी घालून आपण बारीक केलेले। तर आपण 2 वाट्याचे हे 2 वाट्या झालेले हे बारीक केलेलं। तर याच्यापैकी आपण काय करणार आहे, 1च वाटी घेणार आहे, 1 वाटी बाजूला ठेवणार आहे। त्या वाटीनं आपण मक्याचे दाणे घेतले होते ना, त्याच वाटीनं आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीनं 1 पाव वाटी आपला रवा घेतलेला आहे। हे थोडासा ओवा घालणार आहे चोळून। मी काय करणार आहे, त्यात चांगल्या मोठ्या 2 मिरच्या घेतल्या आहेत, थोडंसं जिरं आणि 3-4 लसूण पाकळ्या हे ठेसून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये मस्त ठेसून घेणार आहे। पाय अशा पद्धतीचा ठेसून घेतलाय। पहा 2 मिरची, थोडंसं जिरं आणि 3-4 लसणाच्या पाकळ्याचा ठेसा तयार झाला। आता हे पण याच्यामध्ये घातला। आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ताक असलं ताक पण घालू शकता किंवा दही घालू शकता। तर मी याच्यामध्ये 2 चमच्याचा अंदाज दही घालणार आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। थोडीशी कोथिंबीर पण घालायची, थोडीशी हळद घालायची। हे काय करायचं, चांगलं मिक्स करायचं। पहा हे झाला उंडा तयार। याला बिलकुल दुसरं पाणी लागलं नाही। खरं तर ह्याला पाण्याचा थेंबही लागत नाही वरचा, पण मका दाणे थोडे सुकल्यामुळं मला थोडंसं मिक्सर आता काढताना थोडासा पाणी टाकावं लागलं ना, त्याला पाण्याची पण बिलकुल गरज नाही। ह्या पहा मस्तपैकी झालं। आता वरतून पीठ वगैरे काहीच घ्यायचं काम नाही पडलेलं। ह्या पहा छानपैकी असा गोळा झालेला आहे। आता बाकीची तयारी करेपर्यंत हे 5 मिनिटं असं ठेवून देऊ भिजत। तर आपली ही जी तयारी चाललेली नाही, तर आपल्याला काय करायचं, आता गोळा तयार केलेला ना, तर यापासून आपण चांगले क्रिस्पी खमंग असं मेदू वडा बनवणार आहोत। कारण मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल, गावरान मक्याच्या दाण्यापासून आपण वडे बनवले होते, काही भजे बनवले होते काही। तर आता ही महालक्ष्मीच्या समोरची मधुमका होती, तर याचा मेदू वडा बनवणार आहे। कारण हा मेदू वडा आम्ही मागं मधुराला गेलो मीनाक्षी मंदिरामध्ये दर्शनाला, तर त्या भागाला नाही का सगळे तांदळाचे आयटम आहेत, आपले गहू ज्वारीचे असं चपाती भाकरी काहीच नाही तिकडे भेटत।
तर तिकडं आम्ही हे मेदूवडा खाल्ला होता. तर मी तिथं चौकशी केली, तिथं त्यांनी सांगितलं होतं मधुमक्क्यापासून बनवलेला हा मेदूवडा आणि तांदळाच्या पिठापासून. तर खूप छान भारी लागला होता तिथं. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं चला आपण पण घरी गेल्यानंतर असा बनवू. तर चला आज योग आला, तर ह्याचा मी असा मेदूवडा मस्त बनवणार आहे. चला तुम्ही बाकीची तयारी करू. मेदूवड्यासोबत आपल्याला चटणी करायची तयार. तर त्यासाठी पहा इकडं मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले, थोडेसे चोळलेले, जास्त नाही काले टरकर. त्यासाठी चांगल्या 3 मिरच्या घेतलेले, धुवून कट करून कोरड्या करून. आणि त्यानंतर काय केलेलं आहे मी इकडं थोडंसं लसणचा वापर नाही केलेला, थोडंसं अद्रकचे 2-3 तुकडे घेतलेले आहेत असे बारीक करून. यामध्ये अशी भरपूर अशी कोथिंबीर पण घातलेली आहे धुवून. आणि तुम्ही शेंगदाणे अशाच्या ऐवजी तुम्ही भिजू घालून पण शेंगदाण्याची चटणी करू शकता, पण मी भिजू नाही घातल्यामुळे मी असे शेंगदाणे घेतलेले. यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं दही घालणार आहे 2-3 चमचे, कारण आंबूस मेदूवड्यासोबत चटणी छान लागते. दही कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार आंबटच्या. आता मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आपली शेंगदाणा, दही, कोथिंबीर मिक्स चटणी तयार झालेली. मी जास्त घट्ट पण नाही केलेली, अशी मध्यम साईजची केलेली. तर आता याला फोडणी करून टाकायची. आपल्याला फोडणी करून टाकायची या चटणीमध्ये. त्यासाठी मी तेल घेतलेले, गरम करायला ठेवलेले एका पॅनमध्ये. तेल मस्त गरम झालेले. आता गॅस मी बंद करणार आहे. आता गरम तेलामध्ये थोडीशी मोहरी घालणार आहे. आपण मोहरी पण मस्त फुलली. थोडंसं जिरं घालणार आहे. जिरं पण छान फुललेलं आहे. आता थोडंसं कढीपत्ता घालणार आहे आणि 2 मिरचीचे थोडेसे तुकडे घालणार आहे. चटणी तयार झाली. आता याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. चटणी तयार झाली. चला आता मेदूवडा तयारी करू. मस्त आता लाकडाची शेगडी पेटवलेली आहे. आता याच्यावर मस्त आम्ही वडे बनवणार आहे, मेदूवडा बनवणार आहे. त्यासाठी आपण लोखंडाची कढई ठेवलेली, मस्त जाळ लागलेले. तर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तळण्यासाठी. ते चांगले गरम होईपर्यंत आपण इकडे मेदूवडा तयार करू. असा जास्त मोठा नाही, छोटा नाही, असा गोळा घ्यायचा. गोळा तयार केला, त्याला काय केलं, थोडासा दाबायचा, असा दाबायचा आणि थोडंसं तेलाचं बोट लावून असं मध्ये छिद्र पाडायचं. तेल तापेपर्यंत याची तयार करायची. झाला वडा तयार. तर पहा वडे अशी तयार झालेले. चला आता इकडं मस्तपैकी तेल गरम झालेले. तर गरम झालेले आहे तेल. जितके बसेल तेवढे टाकायचे, 3 असो 4 असो. ते मध्यम जाळावर असे मस्तपैकी तळायचे. पहा किती मस्त असा कलर आलेला आहे. हे पहा फुगले पण. याच्यात गुलकं सोडायचा वगैरे काहीच वापर नाही. पण पातेला टाकल्यावर मस्त असे टम फुगलेले दिसायचे. एकदम जाळावर तळायचे, म्हणजे आतून मस्त चांगले तळून निघतात. जर फुल जाळावर तळले ना तर मग काय होतं, वरून तळल्यासारखं दिसून आतून कच्चं राहतं. कधी बी असा कमी जाळ करायचा किंवा थोडा मध्यम गॅस करायचा, गॅसवर तळत असेल तर. त्यामुळे एकदम मी मध्ये जाळ कमी केलेले. नाही पहा मस्तपैकी असे आतून चांगले तळून निघतात. पहा मस्त असे खुसखुशीत छान तळून झालेले. हे पहा बिलकुल तेल धरलेलं नाही पुन्हा.
तुम्हाला आवाज येत असेल खुसखुशीत. आणि चला तर आता हे असे बघा मस्त अशाच पद्धतीनं पहा मस्त तयार झाले. तर पहा एकदम अशी खुसखुशीत झालेली. तर पहा असं बिलकुल ह्या पहा बिलकुल हाताला अशी तेलकट नाही काय नाही, एकदम छान अशी मस्त खमंग झालेली मंडळी. तर कसा वाटला आमचा मेदूवडा मधुमक्खीपासून बनवलेला, आवडल्यास मला कमेंट करून सांगा. तर पहा तुम्हाला मी एक फोडून दाखवते. हे पहा मस्त अशी खुसखुशीत झालेली आणि त्यासोबत चटणी पण केलेली आहे, शेंगदाणे दह्याची मिक्स. आमची छोटीशी मेदूवड्याची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर नवीसता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण.